नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी. आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. कारण आज आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील एका भन्नाट खेळाचं हस्तखेळतं पण त्यामागे काहीचं शंकेचं वातावरण. इथे फक्त गेम नाही चाललेला, तर काही लोकांचे डाव, काहींच्या भावना आणि काही लपवलेल्या गोष्टीसुद्धा हळूहळू उलगडू लागलेल्या आहेत. शर्वरीचं पाणीपुरी प्रेम, जानकीचा मिश्किलपणा आणि अवंतिकाची एक्साइटमेंट व सारंगचा कपटीपणा, त्याचा डावपेच, या सगळ्याची गंमत आज आपण एकत्र उलगडणार आहोत आणि या गमती-जमतीच्या मागे काय संकेत आहेत हेही पाहणार आहोत. आपण सुद्धा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला असेच दररोजप्रमाणे मालिकांचे माझ्या आवाजातले विश्लेषण ऐकायला मिळतील. तर मित्रांनो बघा, आजच्या घरोघरी मातीच्या चुली या भागात एक महत्त्वाचे भावनिक वळण पाहायला मिळाले. पार्वतीच्या तब्येतीमुळे तिची काळजी करणारी जानकी तिच्या खोलीत येते, पण त्यावेळी सुमित्राची प्रतिक्रिया खूपच कठोर असते. सुमित्रा जानकीला थांबवते आणि म्हणते की जानकीने पार्वतीच्या खोलीत यायचं नाही. त्याचं कारणच नाही काय. कारण पार्वती तिला पाहून इच्छित नाहीच की जानकी तिच्या सोबत असावी. हे बोलताना सुमित्राचा आवाज, चेहरा आणि हावभाव याच्यामधून तिच्या मनातल्या नाराजीचा सूर स्पष्ट जाणवतो. जानकीचं याच्यावरती उत्तरही सौम्य असतं. ती नम्रपणे सांगते की ती फक्त आईची सेवा करायला आलेली आहे. सुमित्राला त्रास द्यायचा तिचा हेतू अजिबात नाही. पण इथे सुमित्रा जानकीला जणू काही परक समजून थेट सांगते की पार्वतींनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की त्यांना जानकीचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. इथे खरा प्रश्न निर्माण होतो, पार्वती खरोखर हे म्हणाल्या आहेत का की कुणीतरी त्यांच्यावरती खोटं सांगून दबाव आणलेला आहे? कारण जाणकार प्रेक्षकांना आठवत असेल की ऐश्वर्या जानकीबद्दल किती तिरस्कार बाळगते. तिच्या त्या धोक्यानेच सुमित्राने पार्वतीबद्दल चुकीचं चित्र रंगवले असेल का? जानकी मात्र शांत राहून सुमित्राला विचारते, पार्वती उठल्यावर जर त्यांनी आपल्याला हाक मारली तर? हा प्रश्न खूप समजूतदारपणाचा आणि संयमाचा आहे. पण सुमित्रा लगेच उत्तर देते की पार्वती आईंनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की जानकी नको आहे इथे त्यांच्यासमोर. इथे जानकीचा चेहरा एकदम उतरतो. ती प्रचंड दुखावलेली आणि संभ्रमात आहे. या प्रसंगात सुमित्राच्या भूमिकेबाबत एक गोड वाटतं. ती म्हणजे खरंच फक्त पार्वतीचा निरोप पोहोचवते आणि ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन ती जानकीला दूर ठेवते आहे. सुमित्राचं बोलणं केवळ पार्वतीच्या शब्दांमध्येच नव्हतं, त्यात स्वतःचा रोष, कटुता आणि कदाचित अपराधगंडसुद्धा दिसत होता. जानकी मात्र समजूतदारपणे सगळं सहन करते आणि त्याच खोलीत न जाता मागे फिरते. तिच्या चेहऱ्यावर असलेली वेदना, पराभव आणि एक प्रकारची शांतता प्रेक्षकांच्या मनात खोल जाऊन बसते. ही जानकी आत्ता नक्की पुढे काय करेल हे बघणं उत्सुकतेचंच ठरेल. या प्रसंगातून अनेक शक्यतांचा मागोवा घेता येतो. ऐश्वर्याचं षड्यंत्र, सुमित्राची निष्ठा की घाबरटपणा आणि जानकीची तडफड. मालिकेने इथे एक भावनिक आणि सस्पेन्सयुक्त वळण दिलेलं आहे. सारंग, जो नेहमीच ऐश्वर्याच्या इशाऱ्यावर नाचणारा, तो आज पूर्णपणे तिच्या षड्यंत्रात सामील झालेला दिसतो. तो तिच्या खेळीचं कौतुक करत नाचत असतो. हे पाहताना क्षणभर वाटतं की सारंगला खरंच हे सगळं गमतीशीर वाटतं. पण जसजशी ऐश्वर्याची योजना स्पष्ट होत जाते, तसतशी सारंगची चेहऱ्यावरची मज्जा हळूहळू गंभीरतेत बदलताना दिसते. ऐश्वर्या म्हणते की तिने जानकी आणि लताबाई यांच्यामध्ये संवाद होऊ नये म्हणून आधीच खेळी खेळलेली आहे. पार्वतीच्या माध्यमातून जानकीला खोलीबाहेर थांबवलं गेलं आणि लताच्या मनात जानकीबद्दल भीती निर्माण करून तिचा मार्गही बंद केलाय. ऐश्वर्या इथे थांबत नाही. ती स्पष्ट शब्दांमध्ये बोलते, जर जानकीने काही चूक केली तर ती तिला कायमची शांत करणार. हे ऐकून सारंग थबकतो. त्याच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव उमटतो. तो ऐश्वर्याच्या प्रभावाखाली आहे, पण जानकीवर त्याला ममता आहे, आपुलकी आहे. त्याला हे शब्द झोंबतात. तो ऐश्वर्याला विचारतो, तुम्ही हे काय बोलता? पण ऐश्वर्या याच्यावरही शांत राहत नाही. तिने अगदी निर्दयीपणे उत्तर दिलं, हो, मारणार आहे, नाहीतर आपणच संपून जाऊ. इथे ऐश्वर्याचं खऱ्या अर्थानं क्रूर चेहऱ्याचं चित्र स्पष्टपणे दिसतं. ही पात्र उलगडताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ऐश्वर्या केवळ संपत्तीवरचा हक्क नव्हे, तर संपूर्ण घरावर वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिते. ती भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आता तर शारीरिकरित्या देखील सर्वांना कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करत आहे. सारंग इथे दोन विचारांमध्ये अडकलेला आहे. एकीकडे ऐश्वर्याचं वर्चस्व आणि दुसरीकडे स्वतःच्या मनात असलेली मानवी भावना. त्याला ऐश्वर्याचं हे विचारधाराच पटत नाहीत, पण तरी तो तिला विरोधही करू शकत नाही. म्हणून तो एक तडजोड करतो. घरातल्या सगळ्यांना काही वेळासाठी घराबाहेर घेऊन जायचं.
पुढचं दृश्य अगदी मिश्किल आहे, पण त्यामागची नियत फार भयंकर आहे. सारंग सगळ्यांना बालपणाच्या आठवणी सांगत, रीलची कहाणी सांगत, नकली हळूवारपणा करत, गोड गोड बोलून घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याची ही सगळी एक मोठ्या प्लॅनची सुरुवात आहे, पण त्यात त्याचा स्वतःचा आत्मसंघर्षही लपलेला आहे. शर्वरी आणि ऋषिकेश सारख्या व्यक्तींना सारंगची ही गोष्ट थोडीशी खटकते, पण त्यांचं बोलणं इतकं चातुर्याने सादर केलेलं आहे की कुणालाही थेट शंका घेण्याचं कारण सापडत नाही. हेच ऐश्वर्याचं खरं सामर्थ्य, लोकांना फसवण्याची क्षमता. या सगळ्या प्रसंगाचा खोलवर विचार केला तर असं लक्षात येतं की आता कथा एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेली आहे. जानकीची बाजू अधिकच कमजोर वाटू लागते, कारण तिच्या भोवतीचं सगळं नेटवर्क, संवाद, समर्थन आणि संपर्क तोडलं जातंय. पण त्याचबरोबर ही परिस्थिती इतकी टोकाची झाली आहे की याच्या पुढे जानकीचा मोठा पलटवारही होऊ शकतो. एकीकडे ऐश्वर्याचा नियोजनबद्ध षडयंत्राचा खेळ, तर दुसरीकडे जानकीसारख्या सोज्वळ पण ठाम स्त्रीवर वाढणारा अन्याय. प्रेक्षक म्हणून आपण दोन्ही बाजूंना पाहतोय, पण मन मात्र आतून म्हणतंय आत्ता काहीतरी भयंकर होणार आहे. या सीनमधून हे स्पष्ट होतं की ही मालिका आत्ता एक खूप मोठा टप्पा गाठत आहे. काही काळ शांत असलेली जानकी आता पुन्हा उठेल का, की ऐश्वर्याची ही खेळी अगदी आत्यंतिक टोकाला जाईल? येत्या भागांमध्ये याचा खुलासा होईलच. पण एक गोष्ट नक्की, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता नुसती कौटुंबिक मालिका राहिलेली नाही, तर ती मानसिक आणि राजकीय खेळाचं मैदान बनते आहे. सारंगचा अचानक घडलेला वाटतो तितका गोड नाही, असा बदल सगळ्यांच्याच लक्षात येतो. जानकी, सौमित्र, अवंतिका प्रत्येकाची नजर सारंगकडे संशयाने फिरते. कारण तो काही दिवसांपासून ज्या पद्धतीने वागत होता, त्या पार्श्वभूमीवर त्याचा हा गोडपणा सगळ्यांना बुचकळ्यात टाकतो. विशेषतः जानकी आणि ऋषिकेशला हे सगळं ओव्हर वाटतं, पण तरीही सारंग तेवढ्याच चतुराईने नकळत मनात चाललेली योजना लपवतो की त्याचं बोलणं ऐकणाऱ्यालाही त्याच्या हेतूबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही. सारंगचा गेम खेळण्याचा प्लॅन म्हणजे एक अत्यंत हुशार चालाखी आहे. बाहेर नेण्यासाठी त्याने ट्रेजर हंट सारखा एक सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणींचा खेळ सांगितला. त्याच्यामुळे तो नुसताच खेळ वाटतो, पण त्याच्या मागे खूप मोठा हेतू लपलेला आहे. घरातली माणसं एकत्र बाहेर नेणं आणि ऐश्वर्याच्या पुढच्या टोकाच्या कृतीसाठी घरात अडथळा राहू न देणं. खास गोष्ट म्हणजे ऋषिकेश आणि सुमित्रा यांचं नातं. सुमित्रा एक आई म्हणून आपली जुनी स्नेहसंबंध पुन्हा जागवण्याची एक संधी म्हणून हा खेळ खेळायला लावते. ती खूप भावना व्यक्त करते की नात्यांची वीण टिकवायची असेल तर ती नातं साजरी करायला लागतात. ऋषिकेश थोडा हट्ट धरतो, पण जानकीच्या एका कटाक्षाने आणि सुमित्राच्या भावनिक बोलण्याने तो तयार होतो. आणि इथे सारंग आणि ऐश्वर्याला पहिलं यश मिळतं. मात्र इथे एक महत्त्वाचा तपशील डोळ्यांमध्ये भरतो. जानकी हळूहळू सारंगच्या मनस्थितीचा अंदाज घेते आहे. तिच्या हावभावातून हे स्पष्ट दिसतं की तिला सारंगवर अजून विश्वास बसलेला नाही, पण ती सगळ्यांचं मन ठेवण्यासाठी त्या खेळात सहभागी होते. हे चालाखीचं उत्तर नाही, तर संयमानं घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे. आत्ता हे सगळं होत असतानाच दुसऱ्या बाजूला लताबाई एक वेगळाच अंतर्गत संघर्ष अनुभवते. ती विचार करत असते की खरंच जानकी तिच्या जीवावर उठलेली आहे का? ऐश्वर्याच्या बोलण्याने तिच्या मनात जानकीबद्दल भीती निर्माण झालेली आहे. पण तेवढंच नव्हे, तिला स्वतःच्या चुकीच्या वागण्याची जाणीव होऊ लागते. ती म्हणते, खूप झालं, आता हे सगळं नाटक नको वाटतं. आत्ता हा लताबाईचा संवाद फार महत्त्वाचा आहे. कारण हीच ती व्यक्ती आहे जी आधी जानकीवर अन्याय करत होती. आत्ता मात्र तिला जाणवतंय की आपण नात्यांची घात केलेले आहेत. इथे प्रेक्षक म्हणून आपण एकाच वेळी दोन फ्रंट्स बघतो. एक म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगचा एक प्लॅन, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बाहेर जातं, आणि दुसरं म्हणजे लताबाईचा अंतरंग बदल, जो कदाचित पुढे सगळं वळवू शकेल. सारंग हा पात्र या ठिकाणी पूर्णपणे एका मनोविकृतीच्या स्थितीत वावरतो. त्याला घरच्यांबद्दल काळजी आहे हे स्पष्ट आहे, पण ऐश्वर्याच्या भीतीने किंवा प्रभावाखाली तो अशा गोष्टी करतो आहे की त्याचं स्वतःचं मन देखील तुटतंय. तो अजूनही समंजसपणाचं नाटक करत राहतो, पण त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसते. मालिकेचा हा भाग सगळ्या स्तरांवर प्रभाव टाकतो. मानसिक खेळी, नात्यांची गुंतवणूक आणि प्रेक्षकाच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या भावना. पुढे काय होईल हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. पण इतकं नक्की, आत्ता ऐश्वर्याचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. कारण सगळ्यांना एकत्र खेचून बाहेर नेणं जितकं तिच्यासाठी फायदेशीर ठरतंय, तितकंच तिला माहीत नाही की लताबाईसारखी व्यक्ती आता सत्य बोलण्यासाठी तयार होते आहे. या सगळ्या गोंधळात नाना जेव्हा विचारपूस करायला येतात, तेव्हा लताबाईंच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव स्पष्ट दाखवतात.
की त्या अजूनही हळव्या आहेत, फसवणुकीच्या भीतीत आहेत. नानांच्या तोंडून जानकीचा केलेला त्याग, तिचं धाडस ऐकताना पार्वती म्हणजेच लताबाई पूर्णपणे हादरतात. तिच्या समोरचा सगळा दृष्टिकोन एका क्षणात बदलतो. ती जानकी जी ऐश्वर्याच्या कटाक्षांमुळे दुर्लक्षित झाली होती, तिचाच पराक्रम आज तिला आपल्या डोळ्यांनी समजतो. हे दृश्य फार प्रभावी वाटले, कारण इथे सत्यच तिच्या मनाचा दरवाजा ठोठावत आहे. त्या पाठोपाठ येते ती अंगणातली हलकी फुलकी पण खूप महत्त्वाची प्रसंग मालिका, फोटो शोधाचा खेळ. हा खेळ तितकाच भावनिक आहे जितका मनोरंजनात्मक, कारण इथे प्रत्येक कोड्यामागे घरातील नात्यांचा एक धागा गुंफलेला आहे. जानकी जेव्हा सौमित्रीला कोडं विचारते तेव्हा तिचा विश्वास दिसतो की सौमित्र यातून काहीतरी उलगडेल, आणि सौमित्र जसा म्हणतो की सोप्पं विचार, तसा तो त्या उत्तराकडे पोहोचतो सुद्धा. इथे खास लक्षात येते की जानकीचा उद्देश फक्त खेळ नव्हे, तर घरातली एकता पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. सारंग आणि ऐश्वर्या या खेळाचा वापर वेगळ्या हेतूसाठी करत आहेत हे जाणवत असलं तरी जानकी आणि इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद, एकमेकांबद्दलची हक्काची मस्करी, ते घरपण जपण्याचा प्रयत्न खूप मोलाचा आहे. जानकीने जाणीवपूर्वक शर्वरीला पुढचं कोडं विचारणं हेही लक्षवेधी ठरतं, कारण तिने एकेकट्या व्यक्तींना केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न केला आहे. जो कोणी या घरात गोंधळून गेलेला आहे त्याला पुन्हा आपलं वाटावं म्हणून. शर्वरीच्या कोड्याची ओळखही मनाला भिडणारी आहे. दुसरी जानकी. घरात प्रत्येक स्त्रीच एक जानकी आहे, ज्यात देवाच्या दिव्यासारखी ऊर्जा आहे, ज्यामुळे घर उजळतं. आणि जानकी जेव्हा टायमर लावते तेव्हा फक्त खेळ सुरू होत नाही, तर प्रत्येकाच्या मनात दबलेली एक ओळख जागी होते. हा खेळ म्हणजे एक प्रकारची फॅमिली थेरपी आहे असं म्हणावं लागेल. जानकीने प्रत्येक तुकडा खेळात अशा प्रकारे बसवला आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या घरातलं महत्त्व आणि स्थान जाणवावं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही सारंग आणि ऐश्वर्याचं वर्तन संशयास्पद राहतं, पण त्यांच्याही डोळ्यांपुढे उलगडत जाणारं हे चित्र त्यांना काही ना काही शिकवूनच जाईल. सध्या तरी जानकीने आपलं एक पाऊल बरोबर ठेवलेलं आहे, घराला पुन्हा एकत्र आणण्याचं. सर्वात आधी शर्वरी आणि जानकी यांचं मैत्रीपूर्ण नातं अधोरेखित झालं. शर्वरी सुरुवातीला कोडं खेळायला तयार नसते, पण जानकी तिच्यावर विश्वास ठेवत तिला प्रोत्साहन देते. हे दाखवतं की जानकी ही फक्त सून नाही, तर एक मन जिंकणारी व्यक्ती आहे. सौमित्र, जानकी आणि सारंग यांचं हसणं खिदळणं बघताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटतं. सारंग जेव्हा म्हणतो की दुसरी जानकी म्हणजे ओवी, तेव्हा प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढते. ही मासलेवाईक ट्विस्ट घरातल्या गोड वातावरणात एक हलकीशी भावना निर्माण करते. जानकीचं ओवीबद्दलचं प्रेम इथे अगदी स्पष्ट होतं. आणि मग अचानक अवंतिकाचं ते दिवा हे वालं वाक्य, जे काहीतरी मोठं उघड करणार असतं, पण सौमित्र तिला थांबवतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की घरात प्रत्येकाला काही ना काही लपवायचं आहे, आणि ते सगळं हसत खेळत पुढे येत आहे. शर्वरीचा पाणीपुरीचा प्रसंग म्हणजे हास्याचं खणखणीत वळण. ती ताप असताना डॉक्टरकडे गेली आणि परतीच्या वाटेवर कार्तिकला शिकवत खाल्लेली पाणीपुरी. हे दृश्य इतकं रंजक आहे की ते बघताना प्रत्येक प्रेक्षकाला आपली एखादी गोष्ट आठवते. गुपचूप खाल्लेली पाणीपुरी ही तिच्यासाठी इतकी खास होती की ती घरच्यांपासूनही लपवली. त्यात जानकीची मज्जा घेण्याची शैली आणि जानकी शर्वरीची टाळी आणि मिठी या दोघींचं नातं आणखीन घट्ट करते. मात्र खेळाच्या गोड वातावरणामागे सारंग आणि ऐश्वर्या यांनी सुरू केलेला डाव महत्त्वाचा ठरतो. सारंगने मुद्दाम खेळ खेळण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. ते अगदी बारकाईने या आपल्याला भागामध्ये दिसत आहे. त्याच्या "मी जिंकणारच आहे" म्हणण्यामागे डावपेच असतो. तो खेळ खेळत असतो, पण दुसरीकडे ऐश्वर्या घरात धोकादायक प्लॅन करत असते. झुंबर ढिल्ला करण्यासाठी शिडी लावून ती वर चढते, आणि त्याचे टार्गेट कोण असणार याचा स्पष्ट अंदाज प्रेक्षकांना येतो. जानकी आणि लताबाई. हे प्रकरण हलक्या फुलक्या दृश्यांमधून अचानक एका थरारक वळणावर घेऊन जातं. झालेल्या गोष्टी पाहता या मालिकेने एक वेगळंच बेंचमार्क सेट केलेला आहे. एका छोट्या खेळाच्या निमित्ताने प्रेक्षकांना भावनांचा रोलर कोस्टर दिलेला आहे. हास्य, प्रेम, सस्पेन्स आणि थोडा थरार, सर्व पात्रांच्या अभिनयाने हे प्रसंग आणखीन खुललेले आहे. माझ्या मते आता मालिकेतील पुढील भाग खूप धक्कादायक असणार आहे. झुंबरचा प्रसंग, जानकीवर असलेला हल्ला, ओवी आणि तिच्याशी जोडलेली दुसरी जानकी ही कल्पना, हे सगळं एकत्र येऊन पुढच्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट निर्माण करणार आहे. जानकीचं सगळं लक्ष खेळात आणि कुटुंबात गुंतलेलं असताना ऐश्वर्या आणि सारंग कशाप्रकारे तिच्यावर घाव घालतात हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. हा भाग एक उदाहरण आहे की हलकीशी गंमतही गंभीर वळणाकडे नेऊ शकते, आणि इथे लेखन, दिग्दर्शन, अभिनय यांचं उत्तम ट्युनिंग दिसून आलं. आता पुढचा भाग कुठल्या दिशेने जातो हे बघणं खरंच रोचक ठरणार आहे.
तर असा होता हा आजचा भाग 26 जुलै 2025च्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा एक हलका-फुलका पण लक्ष देण्याजोगा वळण असलेला खेळ. तुम्हाला काय वाटतं? शर्वरीचं लपवून पाणीपुरी खाणं फन्नी होतं की चुकीचं? आणि जानकी आणि ओवी या 2 जानक्या यामागे कोणता अर्थ दडलेला आहे? तुम्हाला वाटतं का सारंग आणि ऐश्वर्या काहीतरी मोठा घोळ करणार आहेत? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 45 मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका पुढच्या भागात नवीन विश्लेषणासोबत. तोवर मी रुपेश तुमच्याच 45 मराठीवरून घेतो नमस्कार. धन्यवाद.